नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज घरी असल्यामुळे आज मी ब्लॉग घरी शूट करत आहे आणि हे मागं माझं घर आहे, बघू शकता तुम्ही। आणि घरासमोरचं असं काही वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता। माडाची वगैरे झाडं लावलेली आहेत। इथे स्विमिंग पूलचं काम चालू आहे। पाऊस असल्यामुळे काम थांबवलं आहे। ते आंब्याची झाडं लावलेत आणि इकडून वरतून पाणी येतं। शेतामध्ये साचलेलं पाणी इकडे खाली येतं, हे बघा। तर 3 वर्ष झालेत ही माडाची झाडं लावून, तुम्ही बघू शकता। हळूहळू मोठी होत आहेत। कलमं पण 3 ते 4 वर्षाचीच आहेत। आम्ही घराच्या मागे देखील झाडं लावलेत। हे आजूबाजूचा परिसर आहे, हे बघा। मागच्या साईडला असं काही आहे, पावसामुळे गवत झालं इकडे। या झाडाला आम्ही ग्राफ्टिंग केलंय, बघू शकता तुम्ही, हे बघा। कलमाचं झाड आहे। तर मी आता आलो आहे बागेमध्ये, तुम्ही पाहू शकता। इकडे बऱ्याच प्रकारची झाडं मी लावलेत। पोपळीची वगैरे आणि नारळाची वगैरे झाडं पण आहेत। ही अननसाची झाडं आहेत, यावर्षी अननस देखील खूप लागले होते। तर इथे रामफळीचं झाड आहे आणि बाकी काही अननसाची झाडं आहेत। इथे आम्ही हळद लावले। कलमाची झाडं पण आहेत मध्ये मध्ये। हे लिंबीचं झाड आहे।
बघा लिंब वगैरे पडलेत खाली. एवढा असं काही मोठा लिंबू आहे. हे बघा. इकडे आम्ही फणसाची कलमं लावलेत. हा गमलेश फणस आहे. हळूहळू मोठा होतोय तो पण. इकडे पण तसंच सेम. लिंबू किती मोठा आहे तुम्ही पाहू शकता. एखाद्या संत्र्यासारखं दिसतंय. आणि इकडे परत रामफळ आणि इकडे जामचं झाड लावलंय, लाल जाम. गवत आल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण या ठिकाणी पण झाडं लावण्यासाठी आम्ही खड्डे वगैरे पाडलेत. आमच्याकडे कातळ असल्यामुळे आम्हाला खड्डे मारूनच झाडं लावावी लागतात. सर्व साफ झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन इकडे. तर मित्रांनो, असं काही घरासमोर परिसर आहे. तुम्हाला मी हे दाखवलंय, पाट्याचं पाणी वरतून येतं ते. आणि हे मागं घर. असं काही घराच्या भोवती आजूबाजूला झाडं आहेत. सकाळचं वातावरण एकदम मस्त वाटतं, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.